Good morning, friends. Once again, welcome to online Google Classroom. Okay, friends, in the fourth section, we're discussing about history of novel. Last lecture, we already know about what is novel. Novel means a mirror of society. In the last lecture, we understand that in the first paragraph of the In the first paragraph, we understand the birth of novel. In the 18th century, the birth of novel and why people give more importance to novel. Because this is completely new form. Because here the age is very important because age of intellectual, sentimental and realistics. And that is why most of the readers attract it. In the second paragraph, we understand the word novel is derived from Italian word novella. It means new. In the third paragraph, we understand that there are some examples of that is the writer gives some examples of the how the novels explains these imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing. So, in the third paragraph, we understand what kind of writing we find, and the last paragraph, the first novel, who has written first novel, and the what kind of writing we find in the novel. आता लास्ट विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण नॉव्हेल म्हणजे काय, नॉव्हेलचा उगम केव्हा झाला आणि पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं ह्याबद्दल आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, 18व्या शतकामध्ये नॉव्हेलचा उगम झाला. मोस्ट ऑफ दी रीडर्स अट्रॅक्टेड, मोठ्या प्रमाणात वाचक त्याकडे आकर्षित झाले. न्यू फॉर्म होता कारण त्यामध्ये आपल्याला तीन गोष्टींचा बौद्धिक, भावनिक आणि वास्तववादी गोष्टींचा रायटिंग, वास्तववादी गोष्टींची रायटिंग म्हणजे लेखन लेखकांनी केलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर की बाबा हा शब्द नॉव्हेल कुठून आलेला आहे, तर इटालियन वर्ड नॉव्हेला. नॉव्हेला म्हणजे काय, तर न्यू. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जाईल की नॉव्हेल हा शब्द कुठून आणलेला आहे, की तर तो इटालियन वर्ड आहे, नॉव्हेलापासून तो तयार झालेला आहे, न्यू. मग त्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जाईल की व्हर्जिल्स इकोलॉग्स और मार्लिस मॉर्टेट डी ऑर्थर जॉफ्री चॉसर्स द कॅन्टरबेरी टेल्स. हे कुणी म्हणजे कुठल्या लेखकाने कुठली नॉव्हेल लिहिलेली आहे तुम्हाला अभ्यासाला विचारलं जाईल. आणि लोक ह्याकडे का आकर्षित झाले, तर रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ. त्यामध्ये तुम्हाला वास्तववादी जीवनाचं चित्रण लेखकाने केलेलं पाहायला मिळत आहे. जसं की पूर्वी ॲडव्हेंचरस, रोमॅन्टिक अशा गोष्टींचा जास्त प्रमाणात लेखनामधून लेखक करत होते. परंतु नंतरच्या काळामध्ये लोकांना रोमान्स आणि अशा गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, ते निग्लेक्ट करायला लागले आणि त्यांना वास्तव काय आहे हे जास्त जवळचं वाटायला लागलं. आणि त्यामुळेच नॉव्हेलचा उगम आपल्याला 18व्या शतकात झालेला पाहायला मिळतो. आता पेज नंबर 173 झालेला आहे. पेज नंबर 174 पहा. पुस्तक असेल तर पुस्तक सगळ्यांनी पहा. पुस्तकाशिवाय तुम्हाला कुठलीही भाषा येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्लीज सी इन युअर टेक्स्टबुक. पेज नंबर 174. विदाउट टेक्स्टबुक यू कॅनॉट लर्न एनी लँग्वेज. सो प्लीज सी इन युअर टेक्स्टबुक. आता जर तुम्हाला एखादी भाषा शिकायची असेल तर पुस्तक असणं खूप गरजेचं आहे. कारण नवीन शब्द असतात, त्याचा अर्थ समजणं गरजेचं असतं. आता जर तुम्हाला पुस्तक नसेल तर समजणार नाही. त्यामुळे पुस्तकामध्ये लक्ष द्या. पेज नंबर 174 मी वाचतोय पहा.
Thus, novel as a form appears to have been designed for both to voice and aspiration of the middle and lower classes and meet their longings. Now here, the readers are attracted middle class and lower class. आता मिडल क्लासची काय ॲस्पिरेशन मीन्स आकांक्षा काय होत्या आणि लोअर क्लासच्या लॉंगिंग्स म्हणजे काय डिझायर्स इच्छा त्यांच्या ह्या सर्व इच्छा आणि आकांक्षा आपल्याला नॉव्हेलमधनं पाहायला मिळतात. नॉव्हेल ॲज अ फॉर्म ॲपियर्स टू हॅव बीन डिझाईन फॉर बोथ द व्हॉइस the aspiration of the middle and lower classes and meet their longings. The spread of machines could provide a time to educated middle class for reading and discussion about the books. That is, the spread of machines could provide a time to educated middle class for reading and discussion about the books. And now the people come together and discuss about the books. कालांतराने लोक एकत्र यायला लागले, शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, लोक चर्चा करू लागले, विचारांची देवाणघेवाण होऊ लागली अँड दे आर डिस्कसिंग अबाउट दी बुक्स आणि ते पुस्तकांबद्दल चर्चा करू लागले. ड्रामा अँड पोएट्री वेअर टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. आता जसं की एखादं फूल फेड होतं, सुकत जातं, कमी म्हणजे त्याकडे लक्ष दिलं जात नाही, म्हणजे फेडिंग अवे. की ड्रामा अँड पोएट्री हा जो फॉर्म आहे त्या काळात थोडासा दुर्लक्षित होऊ लागला. आता फेडिंग अवे म्हणजे शब्दशः अर्थ घेता येत नाही. फेडिंग अवे म्हणजे सुकणे. आपण म्हणतो ना एखादं फुल फेडिंग अवे. ही इट इज अ ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. त्याकडे लोक जास्त लक्ष देईनात, तर कादंबरीकडे जास्त लक्ष देऊ लागले. Novel was a combination of some features of them and some new features were added to the form. आता नॉव्हेलमध्ये काय कशाचं कॉम्बिनेशन्स आहे? सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स ॲडेड टू द फॉर्म. ऑलरेडी देर आर सम फीचर्स. त्याचे काय वैशिष्ट्य आहेत नॉव्हेलची, जसं तुम्हाला मी सांगितलं की अनेक नॉव्हेलचे प्रकार आहेत, आपण पाहणार आहोत पुढे एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. त्यामध्ये अजून लेखकांनी अनेक नवीन फॉर्म त्यामध्ये ॲड केले आणि ते लिहायला सुरुवात केली. सगळं कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर मनुष्याचे जीवन चरित्र त्यातून दाखवले आहेत. मग त्यामध्ये अनेक प्रकारच्या नॉव्हेल्स आपल्याला पाहायला मिळतात. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रॉमिनंट इम्पॉर्टंट फॉर्म इन द 18th century. खूप महत्त्वाचा फॉर्म 18व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अँड ऑनवर्ड्स टू इनकम्पास द सोशल, पॉलिटिकल, कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. त्याच वेळेस आपल्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि त्याचबरोबर सायंटिफिक प्रोग्रेससुद्धा पाहायला मिळते. ह्याचा परिणाम कुठल्या गोष्टीवर झाला, तर 18th centuryचा की ऑनवर्ड्स टू इनकम्पास द सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. ह्या लिखाणाचा परिणाम ह्या सर्व गोष्टींवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाउ सी in this paragraph what we understand that this form is very famous, very prominent because it affects on social, political, cultural, all these things. Now see, The Pilgrim's Progress by John Bunyan, 1678. Objective type of questions. आता जॉन बनियननी कोणती कादंबरी लिहिली, नॉव्हेल लिहिली, तर पिलग्रिम्स प्रोग्रेस. अँड ओरोनोको by Afra Weim, 1688, initiated the plenteous and colorful tradition of English novel. It is a plenteous, very too much plenteous, colorful tradition of English novel, and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Moll Flanders, and Jonathan Swift's Gulliver Travels, a famous satire. Here the writer gives lot of examples of novels and writers. You can write down in your notebook the name of the writer and their books. आता ह्या मध्ये लेखकाने तुम्हाला
कादंबऱ्यांची नावे दिलेली आहेत आणि लेखकांची नावे दिलेली आहेत. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये लेखक कोण आहे आणि कादंबरी कोण आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तर तुम्ही वहीवरती कादंबरीचं नाव लिहायचं आणि त्याच्या लेखकाचं नाव लिहायचं आणि लक्षात ठेवायचं की तुम्हाला ह्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतील. की बाबा की जॉन बनियननी कोणती नावे लिहिली, अफ्रामेननी कोणती नावे लिहिली, तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. ह्या सर्वांनी नॉव्हेल्स लिहिल्या आणि त्यातून एक इंग्लिश ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश, आणि ते कसं आहे, इनिशिएट द प्लेंटियस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉव्हेल अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डिफो, रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लँडर्स, जोनाथन स्विफ्ट, गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, ए फेमस सटायर. Other major novelists of the 18th century are Samuel Richardson's Pamela or Virtue Rewarded, Clarissa, both epistolary novels. आता हे नॉव्हेलचे प्रकार आहेत. इपिस्टोलरी नॉव्हेल मीन्स नॉव्हेल इज रिटन इन लेटर्स. आता ह्यामध्ये व्हर्च्यू रिवॉर्डेड पामेला 18व्या शतकामध्ये सॅम्युअल रिचर्ड्सने पामेला लिहिली. आणि ह्यामध्ये व्हर्च्यू रिवॉर्डेड, व्हर्च्यू मीन्स गुड क्वालिटीज रिवॉर्डेड. जसं की पोएटिक जस्टिसमध्ये असतं, गुड इज रिवॉर्डेड, बॅड इज पनिश्ड. पोएटिक जस्टिस त्याला म्हणतो आपण. की जसं की नाटकामध्ये पण शेक्सपियरने ते दाखवलं आहे की हिरो इज सफरिंग फ्रॉम बिगिनिंग टू द एंड ट्रॅजेडीमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला जो चांगला आहे त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अँड दॅट इज ॲट द एंड पार्ट ऑफ दी नॉव्हेल वी फाइंड दॅट हिरो इज रिवॉर्डेड. त्या हिरोला बक्षीस मिळतं, त्याला चांगल्या गुणांचं कौतुक केलं जातं ॲट द एंड पार्ट ऑफ दी नॉव्हेल. पामेला और व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लारिसा, both epistolary novels. Henry Fielding's, Lawrence Stearns, and Tobias Smollett. The tradition was enriched by many other stalwart novelists such as Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Wilkie Collins, H.G. Wells. These are the names of the novelists. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की नॉव्हेलिस्टची नावे सांगा. नेम दी नॉव्हेलिस्ट्स. की नॉव्हेलिस्ट्स कुठले कुठले होते, की मग त्यामध्ये ऑल्टर स्कॉट असेल, नथानियल हॉथॉर्न असेल, हे तुम्हाला आलं पाहिजे. The 20th century is marked by the modern topics and innovative style and techniques and widened angles of the views by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding, Anthony Burgess. They widen the circumference of the genre by writing political, social, psychological, and other modern issues in their novels. आता ह्या ज्या लेखकांनी यांचं जे लिखाण केलेलं आहे तर ते कशावरती आधारित आहे, तर पॉलिटिकल, राजकीय, सोशल, सामाजिक, सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक, अँड मॉडर्न इश्यूज, आणि आधुनिक जे काही समस्या असतील, इश्यूज असतील त्याच्यावरती त्यांनी ते लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दीज आर इमिग्रंट्स ऑथर्स. इमिग्रंट्स मीन्स स्थलांतरित, इमिग्रंट स्थलांतरित झालेले, एका ठिकाण दुसरीकडे जाणे, इमिग्रंट आपण म्हणतो ना मायग्रेशन, तसं इमिग्रंट्स. ऑथर्स लाईक सलमान रश्दी इंडिया, V.S. नायपॉल, त्रिनिदाद कॉझो, इशिंगो जपान, अँड मेनी ऑथर्स. आता इमिग्रंट ऑथरचे सुद्धा ह्यामध्ये उल्लेख केलेला आहे, जसं की सलमान रश्दी आहे इंडियाचा, V.S. नायपॉल आहे त्रिनिदादचा, कुझो, इशिंगो आहे जपानचा. ह्यांनी सुद्धा आपल्या लिखाणातून तिथलं जे प्रेझेंट एरामध्ये की सद्यस्थितीमध्ये काय घडलेलं आहे त्याचं चित्रण आपल्याला नॉव्हेलमधनं केलेलं दिसत आहे. नाव व्हॉट टाईप ऑफ क्वेश्चन्स आस्क हिअर, ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स, दॅट इज द यू शुड नो द नेम ऑफ दी रायटर्स अँड देअर वर्क. तुम्हाला ह्यामध्ये फक्त 2 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे की लेखकाने कुठली कादंबरी लिहिलेली आहे आणि त्याचं पुस्तक कोणतं आहे.
हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स पडतील. नाव the contribution of women novelists. Contribution of women novelists. Now see the page number 174. Okay, come to the point. The contribution of women novelists to these great pigeons cannot be neglected. The novel of Manners, Evelina by Frances Burney, Gothic novels by Anne Radcliffe. Here is the Gothic novels. Most of the readers also attracted Gothic novels. Gothic, what is the Gothic? Gothic means very big building. There are some suspicious things will happen that. The haunted palaces. That is called Gothic novels. जसे की पूर्वी राजवाडे असायचे, मोठमोठे वाडे असायचे आणि ते कुठल्या तरी गोष्टींनी पछाडलेले असायचे, हॉन्टेड असायचे. त्यासुद्धा गोष्टी आपणाला ह्या लेखकांनी त्यांच्या कादंबरीतनं दाखवलेल्या दिसत आहेत की गथिक नॉवेल्स बाय ॲन रॅडक्लिफ, ए नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज, फ्रँकेनस्टाईन, मेरी शेली. सायन्स आपण त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जसं की सायन्समध्ये प्रगती झालेली आहे. फ्रँकेनस्टाईन नावाची मेरी शेलीनी ही कादंबरी लिहिली. आर लँडमार्क नॉवेल्स. 18व्या शतकामध्ये गथिक नॉवेलचा सुद्धा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि गथिक आणि सायन्स नॉवेल्स, सायन्स फिक्शन बाय मेरी शेली आर लँडमार्क नॉवेल्स. जेन ऑस्टन हॅज बीन ruling over the minds of the people through her novels. Then Bronte sisters Emily and Charlotte have created their own place by their incomparable works, The Wuthering Heights and Jane Eyre. These are the remarkable two novels, Emily Bronte and Charlotte Bronte. आता ह्या दोन नॉवेल्स आहेत की इमिली ब्रॉन्टे आणि चार्लेट ब्रॉन्टेने लिहिलेल्या, की वुदरिंग हाईट्स आणि जेन आयर. ह्या गथिक टाईपच्याच नॉवेल्स आहेत. मग त्या ठिकाणी गथिकचं उदाहरण तुम्हाला ह्या ठिकाणी चार्लेटी ब्रॉन्टेने लिहिलेलं पाहायला मिळेल. आणि वरती रॅडक्लिफ अँड रॅडक्लिफ्स, गथिक नॉवेल्स बाय अँड रॅडक्लिफ्स. देन मेरी अँड एव्हान्स अँड जॉर्ज लिएट wrote the novels reflecting psychological insight. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness technique in English novel. Now the another technique, that is the stream of consciousness technique. मग stream of consciousness technique means our mind jump from one event to another event. That is called stream of consciousness. की आपल्या विचारांमध्ये कुठेही म्हणजे एक वाक्यता नसते. कधी हा विचार येतो तर कधी तो विचार येतो. म्हणजे आपलं मन एकाच ठिकाणी स्थिर नसतं. त्याला म्हणायचं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आणि व्हर्जिनिया वुल्फ यांनी अशा प्रकारची उदाहरणं त्यांच्या कादंबरीमधनं दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायनर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. ती पायनियर आहे. तिने त्या नॉवेलचा उगम केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ॲगेथा क्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस by writing many novels based on crime. आता क्राईमवरती पण नॉवेल लिहिलेले आहेत, गुन्हेगारीवरती. आणि मग हर्क्युल्स पॉयरट अँड मिस मार्पल आर दी एव्हर ग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय हर. आणि डिटेक्टिव्ह स्टोरीज, डिटेक्टिव्ह नॉवेल्स मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी लिहिलेला पाहायला मिळतात. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, कोणी काय लिहिलं, कोणी कशाचा उल्लेख केलेला आहे.
आणि तुम्ही ते एका कागदावरती लिहायचं आहे. नॉव्हेलचं नाव आणि त्याचा लेखक, ह्यामध्ये बरेच नॉव्हेलचे उल्लेख केलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह चॉईसमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. जसं की गेल्या वर्षी आपण पाहिलं ड्रामामध्ये, हिस्ट्री ऑफ ड्रामामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले होते. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, Toni Morrison and Alice Walker have elevated the tradition further to prosperity. आता ह्यामध्ये टॉनी मॉरिसन असेल, मार्गरेट ॲटवूड असेल, हार्पर ली ह्यांनी सुद्धा ह्या नॉवेल्स पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा आपलं रायटिंग म्हणणं की आता टॉनी मॉरिसन अमेरिकन नॉव्हेलिस्ट आहे. तिने ब्लॅक अँड व्हाईट ह्यांचा जो रॅशियल इशू आहे ते त्यांनी त्यातून मांडलेला आहे. अँड सी हॅज गॉट नोबेल प्राईज फॉर दिस. टॉनी मॉरिसन्स एस्पेशली गॉट नोबेल प्राईज फॉर दिस. दॅट इज द ब्लूएस्ट आय. सी हॅज रिटन द नॉवेल द ब्लूएस्ट आय. द इम्पॉर्टन्स ऑफ ब्ल्यू आईज इन अमेरिका. की अमेरिकेमध्ये निळ्या डोळ्यांना किती महत्त्व दिलं जातं हे तिने त्यातून आपल्या कादंबरीतून सांगितलेलं आहे. अँड टॉनी मॉरिसन बिलॉंग टू दॅट इज द निग्रो. सी इज ब्लॅक वुमन राईट अबाउट दी व्हाईट वुमन. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, सी रोट अबाउट ब्लॅक अँड व्हाईट. की आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं की ब्लूएस्ट आय, की निळे डोळे असतील तर ते अजून सुंदर, असं तिने तिच्या कादंबरीतनं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नाव हिअर वी अंडरस्टँड द लॉट ऑफ एक्झाम्पल्स ऑफ नॉवेल्स अँड देअर रायटर्स अँड देअर स्पेशल क्वालिटीज ऑफ रायटिंग. त्यांनी काय लिहिलेलं आहे, कशा प्रकारच्या नॉवेल्स लिहिलेल्या आहेत आणि कशाचं चित्रण केलेलं आहे हे आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे. ओके फ्रेंड्स, हिअर वी स्टॉप. शॅल वी स्टॉप हिअर? In the next lecture, we will find Indian scenario. Next topic, Indian scenario. But before discussing this, you should write about the names of the novels and the writers for your examination point of view. तुम्हाला जर परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे असतील तर ह्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची खूप शक्यता आहे. म्हणजे मिळणारच तुम्हाला जर तुम्ही ती कादंबरीचं नाव आणि लेखकाचं नाव लिहिलं व्यवस्थित, तर तुम्हाला मार्क मिळतील. ओके फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच. ओके.